नमस्कार, मी आहे छाया शिंदे, HGPL सोनीग्रा ज्वेलर्स मधून बोलत आहे. आपल्याकडे लग्न सराई निमित्त एक नवीन कलेक्शन आलेले आहे मंगळसूत्राचे, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर ते आपण बघा. आताचे जे आपण कलेक्शन बघतो हे रोज गोल्ड मध्ये बघतो. हे आता नवीन मंगळसूत्र आलेले आहेत लग्न कार्यानिमित्त. एकदम मस्त डिझाईन आले, लाईट वेट मध्ये. कमीत कमी 3 ग्रॅम पासून ते 7 ग्रॅम पर्यंतच्या व्हरायटी आपल्या आहेत. याच्यासोबत जर आपण एखादी वाटी किंवा छोटस पेंडेंट वगैरे जर लावलं ते साधारण जास्तीत जास्त 5-5.5 ग्रॅम पर्यंत जाईल. अशा आपल्या डिझाईन्स आहेत. याच्या पुढच्या पण न्यू डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवात 3 ग्रॅम पासून ते 7 ग्रॅमच्या रेंजचे आहे. हे ज्या डिझाईन्स आहेत ते रोज गोल्डचे 18 कॅरेट मध्ये आहे आणि येल्लो गोल्ड मध्ये जे आपण म्हणतो ते 22 कॅरेट मध्ये आहे. अशा अनेक डिझाईन आहेत. तर डिझाईन बघा, याच्यामध्ये मस्त सुंदर आहेत. ज्याला काळे मणी जास्त नको आहेत त्यांच्यासाठी असा पीस आहे. त्याचबरोबर एखाद्याला जर जास्त काळे मणी नको, इथेच फक्त काळे मणी पाहिजेत आणि इथं वाटी पाहिजे असेल तर त्या पद्धतीने, आणि जर वाटी किंवा फॅन्सी पेंडंट नको असेल तर त्यांच्यासाठी हा अटॅचमेंट म्हणजे फॅन्सी. याच्यामध्ये आहे साखळी पॅटर्नचा लटकन आहे, व्हाईट गोल्ड आहे, पूर्ण चेन आणि काळे मणी. फॅन्सी चेन म्हणून पण वापरलं जातं आणि मंगळसूत्र म्हणून पण वापरलं जातं. दिसायला एकदम सुंदर आणि युनिक मध्ये, लाईट वेट मध्ये. किती ग्रॅम मध्ये जाते हे? हा फक्त तुम्हाला जातो 4.5 ग्रॅम मध्ये. 4 ग्रॅम 500 मध्ये 4.5 ग्रॅम मध्ये पूर्ण 4.5 ग्रॅम मध्ये. हे जे व्हरायटी बघतोय ते त्याच्यानंतरचा हा जो पीस आहे तो पण हा सुंदर आहे. हा 8 ग्रॅमचा आहे. 8 ग्रॅम. हो, 8 ग्रॅमचा. पेंडेंट टाकून आहे ना 10 ग्रॅम पर्यंत जाणार. म्हणजे 10 पेंडेंट टाकले की 10 ग्रॅम पर्यंत. जे आहे ना रोडियम पॉलिश आहे, त्याच्यामुळे चमक जास्त आहे. चमक जास्त असल्यामुळे ते टिकायला आणि दिसायला एकदम आकर्षक पण होते. चमक आहे बघा याच्यामध्ये. खूप सुंदर पीस आहे आणि हा 2 ते 3 लेअर मध्ये येतो. दिसायला एकदम ऍक्टिव्ह मध्ये छान वाटणार आहे. काळ्या मण्यांमध्ये रोडियमचे काळे मणी भरपूर आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण रोडियमचे यूज करतो त्यावेळेस दिसायला एकदम आकर्षकपणा वाटतो, जो घातल्यानंतर एकदम फ्लो देतो. तसंच हा जो आहे हा 22 कॅरेट मध्ये येतो, फक्त चेन आणि पेंडेंट, जेणेकरून ह्याच्यात कसलेच काळे मणी येत नाही. हार्ट मध्ये एकदम जरा नवीन युनिक मध्ये वेगळं काहीतरी मस्त वाटत याच्यामध्ये. म्हणजे आपण ऑफिस वेअर साठी पण यूज करू शकतो. ऑफिस वेअर साठी वगैरे मस्त. किती ग्रॅम मधले आहेत हे? फक्त 7 ग्रॅम. 7 ग्रॅम मध्ये. कारण याची चेन जी आहे हे मजबूत आहे. पण याच्यातलं तुम्हाला जर लाईट वेटचा हवा असेल तर हा माझ्याकडे 4.5 ग्रॅमचा वाटीचा. म्हणजे वाटीचं 4.5 ग्रॅम. कारण याची चेन जी आहे ती पातळ आहे, याची चेन जी आहे ती जाड आहे. चेन जाड आल्यामुळे वजन वाढलेलं आहे. म्हणजे पेंडंट साईट आहे ना? हो, हे पण पेंडंट साईट आहे, हे पण पेंडंट साईट आहे. आत्ताच्या ज्या व्हरायटी आहेत ते अँटिक मध्ये आहेत. त्याला मंगळसूत्राला वाट्यांची काही गरज पडत नाही किंवा पेंडेंटची पण गरज पडत नाही. एकदम मस्त पीस मध्ये आहे. त्याच्यामध्ये जे स्टोन आहेत स्टोन साईज जर म्हटलं तर याचं वजन 10.5 ग्रॅम मध्ये येतं. 10.5 ग्रॅम मध्ये. हो, स्टोनचं वजन सोडलं तर साधारण 10 ग्रॅम मध्ये बसतं. अर्ध्या ग्रॅमचे स्टोन असतात. याच्यामध्ये स्टोनचं म्हणजे वेट इन्क्लूड असते का? वेट वेगळे राहतात कारण आपण स्टोन अमाऊंट वेगळे लावतो आणि ग्रॉस वेट आणि नेट वेट पण चेंज असते ना? हो. त्याच्यामध्ये सगळे डिझाईन्स वेगवेगळे आहेत. हा सिंगल पीस मध्ये. जर एखाद्याला काळे मणी जास्त कलर मणी मध्ये, त्याच्यामध्ये मोती, ब्लॅक मनी, रेड आणि ते दिसायला एकदम सुंदर वाटतं हा पीस. हा बटरफ्लाय मध्ये. त्याच्यामध्ये रोज गोल्ड पण आहे, व्हाईट गोल्ड पण आहे, येल्लो मध्ये पूर्ण पीस आहे. इतकं सुंदर डिझाईन. जर पेंडेंट नको असेल तर असं पण आपण घेऊ शकतो बिना पेंडेंटचं. जेणेकरून पाठीमाग चेन नसून काळे मणी पूर्ण येतात. कारण याचं वजन तर 10 ग्रॅम जातात, ते 5 ग्रॅम मध्ये बसतं. म्हणजे 5 ग्रॅम मध्ये. याच्यामध्ये काळे मणी आले ना, याच्यामध्ये मणी नाही, चेन मध्ये आले. त्याच्यामुळं कोणाकोण म्हणतात ना की हे नको मला याच्यामध्ये पाहिजे, तर हे लाईट वेट मध्ये 5 ग्रॅम मध्ये असं बनवू शकतो. हे सर्व डिझाईन जे आहे सर्व चेंजेस मध्येच आहे. त्याच्यात पण आपण वाटी पेंडेंट टाकू शकतो. कमीत कमी हे जे वजन आहे ते 7 ते 12 ग्रॅम पर्यंत जातं. 7 ग्रॅम पासून ते 12 ग्रॅम पर्यंत. दिसायला एकदम सुंदर. याच्यामध्ये तुम्ही वाटी वगैरे टाकू शकता किंवा याच्यात पेंडेंट टाकू शकता. हे किती ग्रॅम मध्ये बसेल?
हा आहे 5 ग्रॅमचा. आणि 5 ग्रॅम. त्याच्यात 2-2.5 ग्रॅमची वाटी टाकतो तेव्हा 7 ग्रॅम पर्यंत जातो. 7 ग्रॅम 7 ग्रॅम पासून ते 12 ग्रॅम पर्यंत. 12 ग्रॅम. याच्यामध्ये एका साईडला चेन आहे आणि एका साईडला कारण याच्यामध्ये 10 ग्रॅमची चेन आहे, 9 ग्रॅमची चेन आहे. वाटेमध्ये अटॅच करून आपल्याला तेवढं जात असते. चेनची व्हरायटी सगळी वेगवेगळी आहे. सगळे सिंगल पीस मध्ये राहतात. डिझाईन आहे ते साधारणतः 12 ग्रॅम पासून ते 20 ग्रॅम पर्यंत डिझाईन आहे. जसं की हा पॅटर्न आहे साधारणतः 10 ग्रॅमचा, याला 2 ग्रॅमच्या वाट्याला 12 ग्रॅम पर्यंत होतो. 12 ग्रॅम पर्यंत होऊन जातं. आता हा पीस आहे 13 ग्रॅमचा, याला वाट्या टाकून आपल्याला 15 ग्रॅम करता येतं. म्हणजे 12 ग्रॅम 15 ग्रॅम. हा जो पीस आहे टोटल 15 ग्रॅमची चैन, याला ज्यावेळेस वाट्या टाकतो त्यावेळेस हा जातो 2.25 तोळ्यापर्यंत. म्हणजे नवीन काहीतरी नवीन एकदम लुक न्यू दिसते. आणि एकदम लेटेस्ट मध्ये आलेलं आहे. याची स्टेप आहे ना ते एकदम सुंदर 3 लेअर मध्ये आलेली असतात. त्याची चेन पण एकदम सॉफ्ट राहते आणि चिकल पण कसं पेटीमध्ये आलेलं आहे. डिझाईन सगळे वेगवेगळे. हा लाईट वेट मध्येच आहे. हा साधारणतः जातो आपल्याला 12 ग्रॅम. 12 ग्रॅम. हो, 10 ग्रॅमची चेन आणि 2 ग्रॅमच्या वाट्या. आणि हा याच्यामध्ये एक युनिक पीस आलाय मनामध्ये, एकदम सुंदर आणि फॅन्सी पीस आहे. दिसायला एकदम छान वाटतो. आपल्याकडे असा पीस आलेला आहे हा 10 ग्रॅम. 10 ग्रॅम मध्ये. फक्त 10 ग्रॅम मध्ये पूर्ण डिझाईन पण एकदम छान वाटतो. हा जो आहे हा 1.5 तोळ्याचा. याच्यामध्ये पण स्टोन वगैरे एकदम वेगवेगळे ट्रिपल लेअर मध्ये आहे. म्हणजे आता स्टोन वगैरे तर वेगवेगळं असेल ना सगळं. स्टोनचं वजन वेगळंच राहतं. हे अमेरिकन डायमंड वेगळे, हे मोठे स्टोन वेगळे आले. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत जे रोडियम केलेले आहेत, हे गोल्डच आहे पण याच्या फक्त रोडियम केलेले. हा, ते दिसताना तुम्हाला चांदी सारखं किंवा एक सिल्वर सारखं वाटतं, तसं नाहीये ते व्हाईट गोल्ड म्हणलं तरी चालेल त्या पद्धतीने. हा जो आहे तो अँटिक मध्ये पीस आहे. हा टेम्पल रेड आणि टेम्पल येलो. आताची जी व्हरायटी आहे ती सगळी सिंगल पीस मध्ये आणि सगळी वेगवेगळी आहे. जेणेकरून साधारणतः 12 ग्रॅम पासून ते 20 ते 22 ग्रॅम पर्यंत. 20 ते 22 ग्रॅम पर्यंत एकदम छान पीस आलेले आहेत आणि लेंथला पण काही प्रॉब्लेम नाही. साधारणतः लेंथ 18 ते 20-22 इंचापर्यंत आहे. आताचे काही डिझाईन आहेत ते सगळे वेगवेगळे. या ज्या डिझाईन आहेत त्या अँटिक मध्ये आहेत, प्लेन काळी पोत मध्ये आहे, क्रिस्टल मनी. हे जे आहे क्रिस्टल मनी मध्ये, हे 2 पदर मध्ये आहेत. म्हणजे 2 लाईनच्या मध्ये. 2 लाईन मध्ये आणि याचं वजन साधारणतः 10 ग्रॅमचं आहे. 10 ग्रॅम. डेली वेअर साठी एकदम रफटफ राहते. म्हणजे वाट्या वगैरे लावले तर 12 ग्रॅम तुम्हाला 12 ग्रॅम 12 ग्रॅम पर्यंत जाईल. एकदम डेली वेअर साठी एकदम रफटफ पॅटर्न मानला जातो. टिकायला पण दणकट राहतो. हा फॅन्सी पॅटर्न मध्ये की जे जीन्स वरती ड्रेस वरती करू शकतात. त्याचबरोबर हा पण फॅन्सी पॅटर्न आलेला आहे. याच्यामध्ये चेन आणि काळी मणी एकदम मस्त मध्ये आहे. काळी मणी युनिक आहे, जरा वेगळं आहे. हो. किती ग्रॅम बसते हा? ज्यांना कोणाला जे एज जास्त आहेत त्यांच्यासाठी पण आहे की साधारणतः ज्यांना कोणाला जर पेंडंट किंवा काही वापरायचं नसेल तर हा वेगळा पॅटर्न आलेला असतो न्यू मध्ये. याच्यामध्ये पण आपण फक्त चेनची जी करत होतो ना त्याच्याऐवजी आता हे पण आले असं 2 पदर मध्ये एकदम दिसेल सुंदर. लाईट वेट आहे. 10 ग्रॅम मध्येच बसते हे पूर्ण सेट. 10 ग्रॅम मध्ये. त्याच्यानंतर ना हा जो आहे हा पण 7 ते 8 ग्रॅम मध्येच आहे. वाट्यांसहित आहे हा. म्हणजे हे वाट्यांसहित आहे ना? वाट्यांसहित एकदम दिसायला छान वाटतं पीस. मस्त पीस आहे. याच्यातला सर्वात लो म्हटलं तर हा 3 ग्रॅमचा पेंडंट आहे. फक्त 3 ग्रॅम मध्ये. फर्स्ट टाइम आपल्याकडे असा पेंडंट आहे एकदम मस्त दिसायला. म्हणजे आपण डेली यूज करू शकतोय. वापरू शकता तुम्ही डेली. कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा लाईट मध्ये कोणाला द्यायचं असेल किंवा काय करायचं असेल एकदम छान आहे. हे अँटिकच आहे. हे किती ग्रॅम मध्ये बसते? हा जो आहे हा 9.5 ग्रॅमचा पेंडन्सी. म्हणजे पेंडन्स आहे. कारण हे जे आहे सगळे स्पेसिफिक जे नवीन डिझाईन मध्ये जे आलेले आहेत ते सगळे आपल्या लग्न कार्यासाठी डिझाईन्स आलेले सगळे युनिक पीस आहेत. नवीन कलेक्शन आहे हे सगळं. अगदी 3 ग्रॅम पासून ते 20 ग्रॅम पर्यंत कलेक्शन आपल्याकडे आता अवेलेबल आहे शॉर्ट गंठन.
पण आपल्याकडे बीसीचं कसं काय? बीसीची ऑफर पण आपली बेस्ट आहे. बीसीला आपण स्टार्टिंगला गिफ्ट देत आहोत आणि त्याचबरोबर आपण त्याला हप्त्याला हप्ता पण देत आहोत. आणि मेकिंग बीसीची चार्जेस? स्कीम जी आहे मेकिंग चार्जेस आपले लो मध्ये म्हणजे ऑल मार्केट पेक्षा कमी, साधारणतः 10% पासून ते 20% पर्यंत असते. म्हणजे जशी आपण डिझाईन घेणार डिझाईन वरती डिझाईन वर राहतं. डिपेंड तुम्ही कोणती डिझाईन घेणार त्याच्यावरती राहणार. ठीक आहे, साधारणतः आपली बीसी 1000 रुपयापासून स्टार्ट करू शकता आणि ते तुम्ही 50ची 60ची 70 पर्यंत कितीही करू शकता. किती? जेवढी तुमची गुंतवणूक असणार तेवढाच एक हप्ता तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे. जसं की म्हणजे 12 हप्ते तुमचे आणि 13वा हप्ता माझा राहणार आहे. म्हणजे 12 हप्ते आम्ही भरणार आणि एक हप्ता तुम्ही भरणार. आमच्याकडनं भेटणार आणि प्लस स्टार्टिंगला तुम्हाला त्याचं गिफ्ट पण भेटणार आहे. हा फायदा तुमचा होतो. पण यामध्ये सुद्धा या बीसी मध्ये पण आपले 3 ऑर्नामेंट्स ठेवलेले आहेत. त्याच्या वाईज आपण बेनिफिट पण त्याला ठेवलेले आहे. जसं की तुम्ही ज्या वेळेस 1000ची बीसी स्टार्ट केली, 12 महिन्याचे 12,000 होतात. पण ज्यावेळेस तुम्ही वेडणी वगैरे घेता त्या वेडणीला आपण 700 रुपयाचा बेनिफिट देतो. 700 रुपये? 700 रुपये. 1000ला 700 रुपयाचा बेनिफिट भेटणार. ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडनं फॅन्सी वस्तू घेणार तर मी 1000ला 1000चा बेनिफिट देणार. 1000ला 1000? डायमंड परचेसिंग करता तुम्ही ज्यावेळेस डायमंडचा दागिना तुम्हाला घ्यायचा असतो त्यावेळेस मी 1000ला 1500चा बेनिफिट तुम्हाला देणार. डायमंड मध्ये हा आपले 1000 रुपये असला तर तुम्ही 1500? 1500चा बेनिफिट भेटणार. मग जशी तुमची गुंतवणूक असणार त्या पद्धतीने मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे 10,000ला 7,000, 10,000ला 10,000 आणि 10,000ला 15,000 15,000 हा बेनिफिट राहणार आहे. प्रोडक्ट वाईज प्रोडक्ट वाईज अशी कुठेही तुम्हाला भेटणार नाही.